Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यात आणि देशात स्वतःला गोरक्षक म्हणणाऱ्या सगळ्यांना आता पूरग्रस्त भागात, जिथून पूर ओसरला त्या भागात येण्याची गरज काय माहिती आहे का? कारण इथं गायींना आत्ता खरी गरज आहे ती व्हॅक्सिनेशनची आणि औषधांची. त्याचं कारण असं आहे, तिच्या तो तोंडातून येणारा स्राव आहे, नाकातून खाली येणारा, हिच्या अंगावर आलेले हे तुम्हाला पुरळसारखी लक्षणं दिसत असतील. आणखी हिला काही वुंड्स आहेत जे मला आता तुम्हाला ऑनस्क्रीनवर दाखवता येणार नाहीत. ही सगळी लक्षणं आहेत लंपीची. आणि जसा पूर ओसरला तशी जी रोगराई आली त्याच्यामध्ये काय तर आता जनावरही जगतील की नाही याची शाश्वती नाही. काल मी बीडला होतो, तिथे काही शेतकऱ्यांकडे गेलो. कोणाची म्हैस वाहून गेली, कोणाची गाय वाहून गेली, जनावरं बांधलीच होती, रात्री पाणी शिरलं, काय झालं कळलंच नाही. आता जी वाचलीत ती पण जगतील की नाही ह्याची शाश्वती नाही. आणि याचं कारणच आहे की ह्या गायींमध्ये आता हळूहळू लंपीचा प्रादुर्भाव होतो आहे. मी सहज शेतकऱ्यांकडे आलो होतो आणि मी जसं म्हटलं की आपण ही पूरग्रस्तांची दिवाळी कशी चालली याची सिरीज यासाठी करतो आहे की ज्यावेळी पाणी भरलं ना त्यावेळी मंत्री आले, त्यावेळी सगळे कॅमेरे आले, पण ते ओसरल्यानंतर यांना आज दिवाळीमध्ये विचारलं कोण नाही. आणि म्हणून मी मुद्दामून आज इकडे आलो. म्हटलं काय, नमस्कार, या. कुठलं तुमचं हेच गाव आहे का? हां, सोनेगाव. बरं, सोनेगावची काय खासियत आहे माहिती का? मधल्या काय चर्चेत फार आलं होतं कोणामुळं, त्या गुंड निलेश गायवळमुळे चर्चेत आलेलं होतं. तर मी आता जामखेडमध्ये, जामखेड ना, जामखेड अहिल्यानगरच्या जामखेड आत्ता तालुक्यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघ आहे का? कुठला? कर्जत जामखेड मतदारसंघ. जामखेड. तुमचं काय नाव? ज्योतिराम नारायण गायवळ. ओके, तुम्ही पण गायवळ. बरं, मला सांगा काय सध्या परिस्थिती, काय चाललंय दिवाळीला? काहीच नाही, दिवाळीच नाही, आम्हाला पैसा नाही, काहीच नाही. कोणी सारे रानं खरडून गेलेत, काही लाईटी नाही, साऱ्या वाहून गेल्यात, काही सगळं खलास झालंय. आणि आता ही जनावराला लंपे आल्यात, काय म्हणजे सर परिस्थिती आमची जगण्याच्या आटोक्याच्या बाहेरच आहे. आता किती जमीन आहे तुम्हाला? मला का 5-6 एकर जमीन आहे. 5 एकर. हा, काय लावलं होतं? काय आता कांदा होता, सोयाबीन होतं, सगळं गेलं जिकडे तिकडे झालं, काहीच नाही राहिलं. आणि आता कर्जाचा डोंगर उभा राहिला. आता हे जनावरला नीट करावा का दिवाळीत खावा? लंपी आली, काय काय इलाज खावा ना. आता मला जस्ट ह्यांनी विषय काढला म्हणून आठवण झाली की मदत नाही पोचली असं ते म्हणतात. मी काल एक ना खात्यावर 1 रुपया सुद्धा आलेला नाही अजून. नाही आला. हे दिवाळीला म्हणले देऊ द्यावा भाऊ, रुपया नाही, आलाच नाही का? नाही चालन. खातं दाखवतो तुम्हाला, चालन काय? बरं. पण तुमचा पीक विमा वगैरे काहीतरी असेल काय? काहीच नाही. आता काही ती बी नाही, काहीच नाही. काय विमा नाही, अनुदान नाही, कुठली योजना नाही, काहीच नाही. हा, काल मी केंद्रीय मंत्र्यांचं म्हणजे आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं एक ट्विट बघितलं, मराठीमध्ये होतं. आणि त्यांनी असं ह्या सगळ्यामध्ये एक मिनिट लोड होतं ते, त्यांनी असं सांगितलं काल, त्या आशय त्या ट्विटचा असा आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या 2 राज्यांना मिळून जवळपास आम्ही दिवाळी आहे म्हणून NDRFच्या अंतर्गत, बघा त्यांनी आता एक कन्नड भाषेत पण ट्विट केलेलं आहे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी मराठीत ट्विट केलं. हे वाचून दाखवतो आणि मग आपण पुढे शेतकऱ्यांशी बोलू. इथल्या त्यांनी म्हटलं की आपत्ती आणि आपत्ती पश्चात या परिणामांमुळे नुकसानग्रस्त जनतेच्या पाठीशी मोदी सरकार ठामपणे उभं आहे. आज म्हणजे कालचं ट्विट आहे. ते म्हणतात की कर्नाटक आणि महाराष्ट्रासाठी SDRFचा केंद्राचा हिस्सा म्हणून ते म्हणतात की दुसऱ्या हफ्त्याचे, बरं का, पहिला हफ्ता मिळाला असतं सरकारचं म्हणणं आहे, दुसऱ्या हफ्त्याचे 1950.80 कोटी म्हणजे 1950.80 लाख असे कोटी रुपये मान्यता दिली. यासाठी झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जनतेसाठी तातडीची मदत म्हणून आम्ही ही रक्कम देतोय. आणि यावर्षी केंद्राने या निधीअंतर्गत 27 राज्यांसाठी 13,600 कोटींची तरतूद केली होती. आणि त्यातल्या 15 राज्यांना NDRF अंतर्गत सुद्धा आम्ही 2190 कोटी रुपये जारी केलेले आहेत. हे कालचं ट्विट आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मदत दिली आणि दुसऱ्या हप्त्याची मदत दिली. पहिला हप्ता कुठं गेला? आलाच नाही तर कुठे गेला काय सांगा? आलाच नाही. पहिला आलाच नाही. पहिला नाही, काही रुपयाच नाही, काहीच नाही. आता दिवाळी 2 दिवस झाली चालू, सामान नाही. बघा आमच्या घराने शिरून टोपल्याने भाकरी दाखा, काय चटणी. आता कुठलं घर आहे तुमचं? ही काय, हीच घर आहे आमचं. काय हो, हे तुमचं घर आहे? बरं. बाबा तुम्ही कुठं इथंच? हा, 75. वावरात जाताय का आता? नाही जात, नाही वावरात, नाही जात. वावरात नाही जात. किती पैसे आले, काय झालं? काय नाही साहेब. 10 रुपये नाही, 10 रुपये सुद्धा नाही. कशाच पाहिजे नाही साहेब.
नाही पण माझं काय म्हणणं आहे, या तुम्ही पण इकडे बोलू आपण एकमेकांशी. राज्य सरकार म्हणतंय जवळपास 32,000 कोटींचं वाटप करतंय. ऐका, पीक विम्याचे पैसे आता सरकारचं म्हणणं आहे की प्रस्तावित आहेत आणि पीक विम्याचे सुद्धा पंचनामे झाले तरी पैसे आता येणार. मग माझं असं म्हणणं, मी ग्राउंडवर हे बघायला आलो की शेतकऱ्याच्या खिशात पैसे आले का नाही. 10 रुपये नाही, 10 रुपये नाही साहेब. मी काय म्हणला बडबोल काय जागते का साहेब. ही दिवाळीचे कार्यक्रम असल्यात तर बघा ना काय वाळते काय दुसरं. दिवाळी म्हणलं काय म्हणणं नाही, असं मिळणार पैसे काय नाही. 10 रुपये नाही तर. आणि जमीन किती गेली? जमीन थोडी खाली गेली आता, एक बर खाली वाहून सगळ्या पडल्या जाईल. बंधाऱ्याच्या बाजूला बघितली मी. ती काय आमच्या दोघांच्या भावाची ती सगळं वाहून गेलं. ती काय ती आता बघितली ना. हो तीच हा तीच. मला काय प्रश्न पडतो माहिती का, मी गेले 3 दिवस फिरतोय ना, याच्या आधीच फिरतोय. अरे पैसे जातात कोणाच्या खिशामध्ये? खरं यांच्या खिशात तर आलेले नाहीत ना. नाही कोणाचे आले? तुमचे आले का? माझ्या नाही खात्यावर आलेली. तुमचं कुठे वावर? ठीक आहे, शेजारी पलीकडे. पलीकडे हा. किती एकर आहे? 5 एकर आहे. 5 एकर. हा, 1 रुपया सुद्धा खात्यावर नाही, एक सुद्धा नाही शासनाची मदत. काय आलं तुम्हाला? काय नाही डोळ्यात पाणी? आलं त्याला काय आता निसर्गाच्या पाणी येतं. पाणी येतं डोळ्यात. पाणी आणलं निसर्गाने डोळ्यात पाणी आणलं. निसर्गाने डोळ्यात पाणी आणलं. पैसे नाही आले पण पाणी आलं. आता काय हा, करायचं? पैसे नाही आले पण पाणी आलं डोळ्यात. यायचंच. हा. किती वर्ष आले शेती करतायत? शेती बरेच पहिल्यांदा शेती हा करतायत. आता जनावरला आजार झाले दिसते. जनावर हे काय हे काय चालूच. चालू राहणार. हा नातू बी तो काय यंदा काय दिवाळीला काय? काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय दिवळ्या साहेब काहीच नाही. हातावाले पैसे मागत हा एक जण बोलेल. काय झालं? काय नाही साहेब. पेरणी काय केली होती तुम्ही? नाही खवा आता काय लावलं होतं वावर? उडीद होता, सोयाबीन होती. पाण्यात गेलं का? खराब झालं काय नाही राहिलं त्यात. काय नाही छटाक मारला ते वाहून गेला. खाल्ल्या कोपऱ्यात ते वाहून गेलं. काय सुद्धा नाही साहेब. छटाक मारली काय नाही, कसलाच नाही. खायलाच नाही तर विकायला कुठं. खरंच नाही काय सुद्धा नाही साहेब. असंच नेऊन एक बास्केट टाकले म्हणून नाही तुम्हाला सांगतो. मला आठवतंय की मागच्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आनंदाचा शिधा वगैरे असा आलेला होता सगळ्यांना 100 रुपयात वगैरे. यावेळी काय घेतलंय का शिधा? आलाय का सरकारचा? नाही 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 शिधा पण नाही आला. नाही 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 काय नाही काय नाही नाही. दिवाळी सुरू झाली. मी आज नरक चतुर्थ, आज पहिली दिवाळी पहाट ना आज. हा, बरोबर आहे. दिवाळी पहाट आज. हा आज सुरू झाली दिवाळी. बरोबर आहे. बरं, घरं कोणाची पाण्याखाली होती त्यांना काय पैसे? नाही कुणाला नाही 1 रुपयाची मदत नाही. काही नाही काय ह्यालाच माहिती असं काय मिळलं कुणा आपण काय चौकशी करू साहेब कुणाची. तुमच्या खात्यावर तर काय नाही? अजिबात नाही. रुपया नाही. रुपया नाही. नाही नाही. कर्ज किती आहे? कर्ज 2 लाख रुपये. या तुम्ही इकडे हे. पोरगा आपला. ओके, तुमचा मुलगा आहे, या. कर्ज किती? 2-1 लाख रुपये कर्ज आहे. सोसायटीचं लाख रुपये. आणि असं खत हे आणलेलं बी बियाणं ती 50-50 हजार. आणि एक कुठे मशीन घेतली होती त्या माणसाचं 60,000. असं 2-3 लाख रुपये कर्ज आहे. आता कशाने फेडायचं त्या माणसाचं हे काय तुम्हाला दाखवतो. 3दा फोन आलाय, फोन सुद्धा उचलला नाही. म्हणजे त्या कुठेवाल्या माणसाचं. म्हणजे हा हे काय असलं करण्यासाठी. हा, आणि मीच विकत मुरगास आणलाय माझीच माका गेल्यामुळं. काय हे काय ओके, तुम्ही बनवायचे आणि आता तुम्हीच विकत आणलाय. हा, इलाज नाही ना. मका वाहून गेले ना ते छायाला. हा, फोन नाही उचलले त्याचे. नाही ना, पैशावालेच फोन येतात, फोनच उचलत नाही. हा, बेकार परिस्थिती झाली. म्हणजे अडचणच जागायसारखं असं काय विषय. म्हणजे असं वाटत नाही आपल्याला आपण पुढे सुधरतो म्हणून. असं किती पोरं तुम्हाला? 2, एक मुलगा एक मुलगी. शिकतायत? हा. 2 मुलींनी फीस भरायची असतील ना? हे काय रांगोळी काढली तुळशी समोर हे आता मग आता थोडंफार तुळशी देव तेवढाच मार्ग आहे आमच्याकडे. आता देवाला तेवढं काय जरी. बघा इकडे दिवाळी कशी चालली आहे. काय काय हे वाढत घेतलं? ही मूग आहे. मूग आहे ते. हा, भाजीसाठी माळवा आणायलाच पैसा नाही तर काय करणार त्याच्या. ही भाजीसाठी. मशीन कोणती ही घेतली होती का? ही कुठे मशीन ही आपली. त्याचं आता कर्जाचे पैसे द्यायचे तुम्हाला त्याच्यात. हा, जा इकडे जरा.
कधी सारवलं हे शेणाने? सकाळी सकाळी सारवलं का? या आता काय गाया दारातच येतात सारवलं. सारवले माझं सकाळी. काय दिवाळीची तयारी वगैरे नाही? काय नाही काय नाही पैसाच नाही तर कशाची दिवाळी काय. तुमच्या घरात लाडक्या बहिणीचे पैसे कोण लागतात? महाग आता नाही देत. आता नाही आले का पैसे? नाही नाही. पण माग कधी माग आले होते? हा महाग आले होते 2-3 महिने 2-4 महिन्यापूर्वी. कधी 2-4 महिन्यापूर्वी आले होते? आता आले का? नाही नाही. तू कितवीला आहे ताई? 7वी 8वीला आहे तू शिकते आता. तू ही कितवीला आहे आता? बालवाडीत. बालवाडीत गेली. बरं तुम्हाला आले का पैसे लाडक्या बहिणीचे? माझा नाही नाही. नाही अजून काय? बरं काय चाललंय दिवाळीला यांच्या घरी? नाही काय नाही काय नाही. पैसे नाही तर कुठून काय. लेकरं बाळ भाजी भाकरी भाजी भाकरी केलं काय आपल्या तिकडे. लेकरांना फटाके नाही जोडवायला कुठल्या फटाके पण नाही. काय नाही काय कपडे नाही. दिवाळीसाठी कपडे असतात लहान मुलांना. कपडा लागता नाही. हे जुनी हका आईच्या चुलती आमची आईच्या आगाव साडी बघा. बघा ती भाऊज आहे तिला कपडे नाहीत. हे लेकर आहेत लहान लहान रडते. त्या पप्पा दिवाळीला सामान आणा सामान आणा. पैसेच नाही तर काय करणार लोक. म्हणजे सरकार लक्ष द्यायचं. पाण्यामुळे लय बेकारी झाली. पाण्यामुळे बेकार झाली. मालटालच झाला नाही ना काहीच. मालच नाही निघाला. मुद्दामून आलो मी इकडे घरात. कारणच हे म्हटलं की एकदा आपणच दाखवा महाराष्ट्राला आणि सरकारला तर दाखवायची गरजच आहे की नक्की काय चाललंय आत्ता घरामध्ये. हे जे खूप आकडे आणि इतकी मदत तितकी मदत आम्ही ह्याला वाऱ्यावर नाही सोडणार, ह्याच्या पाठीशी आम्ही आहोत, त्याच्यासोबत आम्ही आहोत, हे मंत्रालयातून जे काही होतंय ना ते फक्त मंत्रालयातून होतं असं मला वाटतंय. त्याचं ग्राउंड लेवलला काय चाललंय ना तर ते मी बघतोय की जनावरच्या तोंडाला फेस आलाय. ह्याच्या पण तेच झालंय आणि शेतकऱ्याचं फार फार अवघड आहे साहेब. आता मी बघतोय म्हणून मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मुंबईत बघत राहा.